नमस्कार. बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. हा ड्रॅगन फ्रूटचा वेल मी एका मोठ्या कुंडीमध्ये टेरेसवरती लावलेला आहे आणि मागच्या वर्षीचे माझे जर व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतील तर मला ह्या वेलापासून जवळजवळ 25 फळं तर सहज मिळालेले आहेत आणि ते पण अगदी छान आणि अगदी गोड आणि मधुर असं फळ याचं लाल कलरचं फळ येतं याला. तर बऱ्याच जणांची अशी तक्रार आहे की आम्ही ड्रॅगन फ्रूट लावलेला आहे परंतु त्याला फळं लागत नाही. तर ते फळं लागण्यासाठी काय करायला पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर साधारण एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये आपल्याला ह्या झाडाची छाटणी करायची. तर आता मे महिन्यामध्ये मी ह्या झाडाची छाटणी केली होती. तर छाटणी कशी करते ते तुम्ही बघू शकता. झाडाचे जे शेंडे असतात ना, वरचा भाग तो आपल्याला काढायचा किंवा तुम्हाला जेवढा आकार ठेवायचा आहे तो आकार तुम्ही ठरवा. तुम्हाला मला एवढंच झाड पाहिजे, मग त्याच्या पुढचे त्या फांद्या सगळ्या काढून टाकायच्या. जेव्हा तुम्ही छाटणी करताना त्याच्यानंतर एक 15 दिवसात तुम्हाला झाडावर छोट्या छोट्या कळ्या दिसायला लागतात. आता अगदी छोट्या कळ्या असतानाचा व्हिडिओ नेमका मी घेतलेला नाही आहे. पुढे मी तुम्हाला दाखवते. थोड्याशा मोठ्या झाल्या त्या कळ्या. आणि हे जे कटिंग आपण काढलेत ना, ह्याच्यापासून आपण अगदी सहज रोपं तयार करू शकतो. हे असं बघू शकता तुम्ही. भरपूर मी त्याची आता छाटणी केलेली आहे. आणि ड्रॅगन फ्रूटची जर काळजी घ्यायची म्हटलं ना तर ते आपल्याला उन्हामध्ये ठेवायचे. हे बघा, आता ह्या अशा कळ्या लागतात ड्रॅगन फ्रूटला. ही सगळ्यात छोटी मोठी आणि मग त्याला असं मोठं फूल येतं. ब्रह्मकमळाला कसं फूल असतं तसं मोठं फूल होतं त्याचं. आणि त्याच्यानंतर मग फळाची सेटिंग होती. तर काही कळ्या तुमच्या गळून जातात, काही चांगल्या म्हणजे तयार होतात त्याच्यापासून फळं. तर ड्रॅगन फ्रूटची काळजी घेताना काय करायचं, एक तर मुख्य म्हणजे याची माती तयार करताना आहे ना, ह्याच्यामध्ये भरपूर वाळू घालायची आपल्याला. कारण की हे कॅक्टस फॅमिलीचं झाड आहे. शिवाय त्याला पाणी आपल्याला खूप कमी द्यायचं आहे. खूप पाणी घातलं तर ते झाड सडून जाईल आपलं. त्याच्यामुळे पाणी याला कमी पाहिजे. आणि भरपूर ऊन जिथं येत असेल ना, अशा जागेवर आपल्याला याची कुंडी ठेवायची आहे. अशा प्रकारे जर काळजी घेतली ना तुम्ही, आणि शिवाय दरवर्षी त्याची आपल्याला छाटणी करायची. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, आत्ता लावलं तुम्ही आणि लगेच त्याच वर्षी त्याला फळ नाही येणार. कमीत कमी त्याला वाढायला 2 वर्ष द्या तुम्ही, त्याच्यानंतर फळं यायला सुरुवात होईल. आणि खतं घालायची त्याला 2-3 महिन्यातनं एकदा गांडूळ खत किंवा चांगलं कुजलेलं शेणखत घाला. बाकी ह्या झाडाला काही लागत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला हे मुख्य सांगायचं आहे की ह्या झाडाची छाटणी करायला लागते. त्याच्याशिवाय त्याला फळं लागत नाही, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि मग जेव्हा मी सुरुवातीला एकदा ड्रॅगन फ्रूट लावून मी ते झाड काढून टाकलं. 3 वर्ष माझ्याकडं ते होतं, पण शेवटी मी ते काढून टाकलं. पण नंतर मला त्याची माहिती होत गेली हळूहळू आणि मग ह्या झाडावर मला चांगले फळं मिळाले. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. ज्यांची तुमच्या मित्रमंडळींमध्ये ओळखीच्यांमध्ये तक्रार असेल की फळं लागत नाही झाडाला, तर त्यांना हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर तुम्ही करणारच आहात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.